हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या विषयाचा अभ्यास कसा करावा हे आपण पाहणार आहोत. सोबतच या अभ्यास करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आणि काही बुक्स जे आहेत ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा व्हिडिओ जो आहे तो 3 इयर सीईटी, 5 इयर सीईटी अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी क्रॅश कोर्स जो आहे तो ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये आम्ही सुरू करणार आहोत. हा कोर्स 3 मार्च 2025 रोजी आम्ही सुरू करणार आहोत आणि हा कोर्स जो आहे तो 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी अशा दोन्हीही विद्यार्थ्यांसाठी सेपरेट बॅचेसमध्ये सुरू होणार आहे. तर या क्रॅश कोर्समध्ये एक्झामच्या अगोदर तुमचा संपूर्ण सिलेबस डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून कव्हर केला जाईल. त्यानंतर संपूर्ण सिलेबस जो आहे त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला दिले जातील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, या क्रॅश कोर्सला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथे ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घेण्याचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, नवीन मार्किंग स्कीमनुसार 3 इयर लॉ सीईटी मध्ये लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या विषयाला 24 मार्क्स आहेत आणि 5 इयर सीईटी मध्ये लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंगला 32 मार्क आहेत. म्हणजे 3 इयर सीईटी मध्ये 24 प्रश्न या सब्जेक्टवरती येतात आणि 5 इयर सीईटी मध्ये 32 प्रश्न या सब्जेक्टवरती विचारले जातात. म्हणजे तसं जर पाहिलं तर या सब्जेक्टला खूप जास्त वेटेज या सीईटी मध्ये देण्यात आलेला आहे. त्यामुळे हा सब्जेक्ट असणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे आणि तो आपण कसा स्टडी करायचा ते आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या सब्जेक्टचा स्टडी करताना सगळ्यात पहिले इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा आपण स्टडी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये काही की टॉपिक्स आहेत, जसं की प्रिॲम्बल, फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज हे महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशन या विषयामध्ये पाहायला मिळतात. तर या टॉपिकचा स्टडी करताना तुम्ही एनसीईआरटीचं जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन बेअर ऍक्ट आहे ते तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यामधून तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे जे महत्त्वाचे भाग आहेत ते व्यवस्थित स्टडी करायला मिळतील. त्याच्यानंतर याच्यातले जे इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे ते रिमेंबर करायला विसरू नका. जसं की तुम्हाला फोकस करायचंय फंडामेंटल राईट्स वरती, ड्युटीज वरती आणि डीपीएसपीज वरती. आणि सोबतच तुम्हाला काही लँडमार्क केसेस आहेत त्या सुद्धा याच्यासोबत रिवाइज करणं महत्वाचं आहे. जसं की मनेका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, आर्टिकल 21 साठी ही केस आहे. राईट ऑफ लाईफच्या बाबतीत ही केस होती. तर अशा ज्या लँडमार्क केसेस आहेत, ज्या महत्त्वाच्या केसेस आहेत कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीत, त्या महत्त्वाच्या केसेस तुम्ही या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा स्टडी करताना रेफर करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर दुसरा जो भाग जर आपण पाहिला तर तो आहे आयपीसी म्हणजेच इंडियन पिनल कोड किंवा क्रिमिनल लॉ. तर या टॉपिकमध्ये की पॉइंट्स आहेत जनरल प्रिन्सिपल्स, मेजर ऑफेन्सेस. जनरल प्रिन्सिपल्स मध्ये ऍक्ट इज री, मेन्स री, गिल्टी ऍक्ट, गिल्टी माइंड. मेजर ऑफेन्सेस मध्ये मर्डर, थेफ्ट, चीटिंग, डिफेमेशन हे टॉपिक्स या चॅप्टर मध्ये येतात. तर हे जे टॉपिक आहेत ते तुम्ही स्टडी करणं महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट सेक्शन्स मध्ये डेफिनेशन्स, पनिशमेंट्स आणि एक्झाम्पल स्टडी करा. लीगल इंटेंट जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी तुम्ही आयपीसी सुद्धा रेफर करू शकता. पीडीएफ फॉर्म मध्ये अवेलेबल आहे, त्याच्यामधून तुम्ही याचा रेफरन्स घेऊ शकता. त्यानंतर थर्ड पार्ट जो आहे लॉ ऑफ टॉर्ट. तर लॉ ऑफ टॉर्ट मध्ये तुम्हाला की पॉइंट जर आपण पाहिले तर नेग्लिजन्स आहे, डेफेमेशन आहे, व्हिकॅरियस लायबिलिटी, स्ट्रिक्ट अँड ॲब्सोल्यूट लायबिलिटी हे टॉपिक्स तुम्हाला याच्यामधून करणं अपेक्षित आहे. याचं जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्हाला केस लॉज वाचावे लागतील. सिच्युएशनल क्वेश्चन्स जर तुम्ही केलेत तर तुम्हाला लॉ ऑफ टॉर्ट मध्ये काही अडचण येणार नाही. फ्लो चार्ट्स तुम्ही वापरू शकता, याच्यामध्ये कॉज अँड इफेक्ट टॉर्ट केसेस मधले तुम्ही रेफर करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही लॉ ऑफ टॉर्ट हा स्टडी करू शकता. लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स आहे याच्यामध्ये. लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्टसाठी तुम्हाला त्याच्यामध्ये एसेन्शियल्स अँड व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट्स हे स्टडी करा. ऑफर, ऍक्सेप्टन्स, कन्सिडरेशन, कॅपॅसिटी. ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये टाइप्स अँड रेमेडीज तुम्हाला आहेत. क्वासी कॉन्ट्रॅक्ट मध्ये इम्प्लाइड ऑब्लिगेशन्स. याचं प्रिपरेशन करताना तुम्ही काय करणार, कॉन्ट्रॅक्टचे जे एसेन्शियल्स आहेत ते व्यवस्थित मेमराईज करा. रिअल लाईफ एक्झाम्पल्स वापरण्याचा यूज करा जेणेकरून तुम्हाला हे जे टॉपिक आहेत ते व्यवस्थित लक्षात राहतील, समजून येतील. जसं की बाईंग अ कार मध्ये ऑफर, ऍक्सेप्टन्स अँड कन्सिडरेशन या गोष्टी येतात. या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही रिअल लाईफचे एक्झाम्पल घेऊन स्टडी कराल त्यावेळेस तुम्हाला हे समजणं सोपं जाईल. केस स्टडी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872चा आहे, तो सुद्धा तुम्ही इथे वाचू शकता, रेफर करू शकता. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर याच्यामध्ये लीगल मॅक्सिम्स आहेत, लीगल टर्म सुद्धा आहेत. लीगल टर्म तुम्हाला A to Z पर्यंत अवेलेबल आहेत. लीगल टर्म्स व्यवस्थित करा, त्याची
त्याचे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. लीगल मॅक्सिम्स तुम्हाला सुद्धा आहेत. लीगल मॅक्सिम्स सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. तर हे लीगल मॅक्सिम्स जे आहे ते लीगल सिस्टममध्ये यूज केले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे लीगल मॅक्सिम्स तुम्हाला आहेत. ते लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण लीगल मॅक्सिम्स सगळे लॅटिन भाषेमधून आहेत. त्याच्यानंतर लीगल मॅक्सिम्सचा स्टडी करताना तुम्ही फ्लॅश कार्ड बनवू शकता. त्याच्यामध्ये मॅक्सिम आणि मॅक्सिम्सचं मीनिंग तिथे लिहू शकता. रिअल लाईफ सिनारिओमध्ये सुद्धा लीगल मॅक्सिम्स अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. कारण लीगल मॅक्सिम जर तुम्हाला लक्षात आले, तुम्हाला समजले, तर तुम्ही रिअल लाईफमध्ये सुद्धा काही लीगल मॅक्सिम्स वापरू शकता. त्याच्यानंतर लीगल मॅक्सिम्स तुम्हाला आणि रेग्युलरली रिवाइज करणं महत्त्वाचं आहे. जर ज्यावेळेस तुम्ही शॉर्ट नोट्स काढाल लीगल मॅक्सिम्सच्या, त्यावेळेस तुम्हाला रेग्युलरली या लीगल मॅक्सिम्स आणि लीगल टर्म्स ज्या आहेत त्या रिवाइज करणं सोपं जाईल. कारण लीगल मॅक्सिम्स तुम्हाला डायरेक्टली लीगल रिझनिंगच्या क्वेश्चन्समध्ये विचारल्या जातात. त्याच्यामुळे लीगल मॅक्सिम्स सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक लीगल ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण जर पुढे पाहिलं तर लँडमार्क जजमेंट तुम्हाला करणं महत्त्वाचं आहे. जसं की केशवानंद भारती केस, त्याच्यानंतर मनेका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान, एम.सी. मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया, ह्या ज्या वेगवेगळ्या केसेस आहेत, ह्या केसेस लँडमार्क ठरलेल्या आहेत. या केसेस इतिहासामध्ये घडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे या महत्त्वाच्या केसेस आहेत. या केसेस पण स्टडी करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही काय करायचं, ह्या केसेस ज्या आहेत ना त्या समराईज करायच्या कमी डेटामध्ये किंवा 4-5 पॉइंटमध्ये या केसेस समराईज करा. महत्त्वाचे पॉइंट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. त्याच्यानंतर कोर्टचे जे जजमेंट आहेत ते तुम्हाला सुप्रीम कोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवरून मिळतील. ते तुम्ही रेफर करू शकता. आणि ज्या लँडमार्क केसेस आहेत ते तुम्ही सिलेबसमध्ये सुद्धा अप्लाय करू शकता. तुम्हाला सिलेबसमध्ये जो डेटा दिलाय, सिलेबसमध्ये जे इन्फॉर्मेशन दिली, जे लॉ दिलेत, ते तुम्ही या लँडमार्क केसेसच्या जजमेंटवरनं व्हेरिफाय करू शकता. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर लीगल रिझनिंग आहे. लीगल रिझनिंगमध्ये तुम्हाला स्टेटमेंट अँड अझम्पशन टाइप क्वेश्चन विचारले जातात. प्रिन्सिपल्स अँड फॅक्ट बेस्ड क्वेश्चन असतात. असर्शन अँड रिझनिंग याच्यामध्ये असतं. तर याच्यासाठी डेली तुम्ही 10 क्वेश्चन प्रॅक्टिस करा. ते प्रश्न सॉल्व्ह करताना तुम्हाला प्रिन्सिपल वाचावं लागेल, त्याच्या फॅक्ट्स वाचाव्या लागतील आणि रॉंग ऑप्शन तिथे इलिमिनेट करायचे असतात. ते ॲज अ PYQ म्हणून अवेलेबल आहेत. तर तुम्ही ते मॉडेल क्वेश्चन पेपर रेफर करून सुद्धा त्याच्यामधले जे लीगल रिझनिंग टाइप क्वेश्चन आहेत ते सुद्धा रेफर करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, एक फायनल स्ट्रॅटेजी आपण जर याच्यामध्ये ठरवायचं ठरलं तर डेडिकेट तुम्हाला करावे लागतील डेली ॲटलीस्ट 60 मिनिटे, म्हणजे 1 तास तुम्ही डेली लीगल ॲप्टिट्यूडला डेडिकेट करा. 1 तास डेली रेग्युलरली एक्झामपर्यंत लीगल ॲप्टिट्यूडचा अभ्यास करा. त्याच्यानंतर ऑनलाईन क्विझेस असतात अवेलेबल किंवा मॉक टेस्ट तुम्हाला जर अवेलेबल असतील तर मॉक टेस्ट सुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर तुम्ही हँड रिटन नोट्स सुद्धा इथे मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. कारण जर इन केस तुम्ही एखादा क्लास वगैरे जॉइन केलेला असेल आणि क्लासेसचे लेक्चर होत असतील तर लेक्चर चालू असताना किंवा लेक्चरच्या नोट्समधून तुम्ही तुमचे हँड रिटन नोट्स काढू शकता. हँड रिटन नोट्स काढल्यानंतर तुम्हाला तो टॉपिक जो आहे तो लक्षात ठेवण्यासाठी सोपं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंतर रिवाइज करण्यासाठी तुम्हाला या शॉर्ट नोट्स कामं येतात. एका लाईनमध्ये तुम्ही एका सेंटेन्समध्ये त्या टॉपिकवरती इम्पॉर्टंट महत्त्वाचे जे कीवर्ड्स आहेत ते लिहून नंतर तुम्हाला ते रिवाइज करता येतील. मॉक टेस्ट तुम्ही वीकली सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा हा सब्जेक्ट असल्यामुळे या सब्जेक्टवरती आपले बरेचसे मार्क अवलंबून आहेत. या सब्जेक्टचा स्टडी चांगल्या पद्धतीने तुम्हाला केल्याशिवाय एक्झाममध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार नाहीत. त्याच्यामुळे आत्ताच डिसाईड करा की आपला अप्रोच काय असावा, कुठल्या पद्धतीने आपण अभ्यास करावा आणि कुठले टॉपिक आपल्याला करायचे आहेत ते लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार तुमचा स्टडी प्लॅन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा स्टडी करत असताना काही बुक्स सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. जसं की द अल्टिमेट गाईड टू द LLB एंट्रन्स एक्झामिनेशन बाय M.A. राशिद आणि निसा फसील, हे तुम्ही पुस्तक रेफर करू शकता. MHCET लॉ फॉर LLB 3 years and 5 year, रेवती मोहिते आणि गजानन शेवाळकर यांचं एक पुस्तक आहे, तेही रेफर करू शकता. कंप्लीट गाईड टू लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग बाय अभिषेक कृष्णगुप्ता, हे पुस्तक पण खूप चांगलं आहे. याच्यामधून सुद्धा तुम्ही लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंगचा स्टडी करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टी आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये आमच्या कोर्समध्ये एका ठिकाणी एकाच वेळी म्हणजे आमच्या ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये प्रोव्हाइड करतो. आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना या ग्लोबल ऑनलाईन ॲपचा ॲक्सेस असतो. कोर्स जॉइन केल्यानंतर तुम्हाला सगळा काही डेटा या ॲपमध्येच अवेलेबल होतो. तुम्हाला इथे मॉक टेस्ट मिळतात. MCQ सुद्धा तुम्हाला ॲपमध्येच मिळतात. तुमचे जे लाईव्ह लेक्चर होतात डेली ते सुद्धा तुम्हाला ॲपच्या माध्यमातून तुम्ही जॉइन करू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर जे अवेलेबल आहेत ते पण ॲपमध्येच आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या पद्धतीने या बॅचमध्ये, या कोर्समध्ये तुमचा स्टडी करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन एक्झाम नंतर पण तुमच्या सोबत असणार आहे. तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं फायद्याचं आहे याचा गाईडन्स करणं, कुठल्या कॉलेजचं कट ऑफ काय आहे, तुमच्या एरियामध्ये कुठलं कॉलेज बेटर आहे, या सगळ्या गोष्टींचा डिसिजन घेताना
तुम्हाला ग्लोबल ऑनलाईनची नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा कोर्स जॉइन करा. कोर्स जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिलेत, त्याच्यावरती WhatsApp करा किंवा Play Storeवरती जा. ग्लोबल ऑनलाईन ॲप सर्च करा. त्याच्यामध्ये तुम्ही हा कोर्स पर्चेस करू शकता. या कोर्सची फी फक्त ₹2000 असणार आहे. ही वन टाईम फी आहे, मंथली फी वगैरे नाहीये. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉइन करा आणि आपलं एक्झाममध्ये चांगलं स्कोर करण्याचं स्वप्न आहे, गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घेण्याचं स्वप्न आहे, ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.